सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होती, मात्र ती तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। काय नेमकं कारण आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या आणखी काय मागण्या आहेत हे देखील आपल्याबरोबर जाणून घेण्यासाठी धनंजय देशमुख स्वतः आहेत। आज तारीख जी आहे ती होती पण पुढे ढकलण्यात आली, काय नेमकं कारण आहे? न्यायाधीश रजेवर आहेत आणि न्यायाधीश रजेवर असल्यामुळं जी आजची सुनावणी आहे, ज्या आजच्या ऑर्डर होणार होत्या ज्या अर्जावर, त्या पुढं 24 तारखेला होणार आहेत। आणि आमची मागणी एकच आहे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि कृष्ण आंधळे हा जो फरार आरोपी आहे, मागच्या 6 महिन्यापासून 6.5 महिने झालं, त्या आरोपीला लवकरात लवकर जेर बंद करण्याची आमची प्रमुख मागणी आहे। आणि जेल प्रशासनामध्ये जे काही गोंधळ चालू होता, जेल प्रशासनातल्या काही लोकांच्या बदल्या झाल्या, तर त्यांना ज्या काही सुविधा पुरवल्या गेल्या आणि ते जे एका जागेवर आहेत त्यांना विभक्त करून त्यांना 2-2 लोकांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवण्याचं आमच्या मागणीमध्ये तसं अर्जात आमच्या नमूद केलेलं आहे। मागच्या सुनावणीला कोर्टरूममध्ये तुम्ही स्वतः हजर होते। 3 प्रमुख मागण्या आहेत, त्याच्यामध्ये जी काही जप्तीची कारवाई असेल, प्रॉपर्टी जप्तीची ती त्याच्याबाबत असेल, त्याबरोबर आरोपींचे जे वकील आहेत त्यांना एव्हिडन्स डिजिटल जे आहेत ते मिळालेले नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही दोषमुक्त करणं जावं अशी देखील मागणी करण्यात त्यांना एव्हिडन्स दिलेले आहेत, परंतु माननीय न्यायाधीश साहेबांनी असं सांगितलेलं आहे की ते कुठं पब्लिश होता कामा नाही। त्यामुळं त्यांनी तसं बोलले असतील, ते न्यायालयातला विषय आहे, तो ते त्याचं उत्तर वगैरे किंवा त्याचं काय स्पष्टीकरण आहे निकम साहेब किंवा कोले साहेब देतील। परंतु आता ह्या जे 3 अर्जावरची सुनावणी आहे ते 24 तारखेला नक्की होईल। 24 तारखेला चार्ज पण फ्रेम होईल आणि ह्या जे अर्ज आहेत त्या अर्जाचं ऑर्डर होऊन जाईल। आता खरं तर तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे, मात्र अशामध्ये 6 महिने पूर्ण होतात त्या घटनेला, तरी देखील यातला आणखी एक आरोपी कृष्ण आंधळे हा तपास यंत्रणेला मिळत नाही, काय नेमकं कारण? आंदोलन करण्याचं मेन कारण असं आहे की कृष्ण आंधळे किंवा ह्यातला मुख्य आरोपी याचे बॅनर लावले चालले आहेत, त्याच्या रील्स आलेला म्हणजे तयार केल्या चालल्यात, एक भीतीयुक्त वातावरण तयार करायचं ह्यांचं जे षडयंत्र चाललं आहे। त्यामुळे आम्हाला आंदोलनाची भूमिका कधी पण आम्ही अहिंसेच्या मार्गाने कोणाला तकलीफ न होऊ देता आम्ही जे काय आंदोलन करतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही 16 तारखेलाच करत होतो आंदोलन, परंतु शेतकऱ्यांची पेरणी आणि शाळेचा पहिला दिवस यामुळे आम्ही पोस्टपोन केलेला आहे। तर आता SP ऑफिसला रीतसर आम्ही निवेदन देऊन पुढची आंदोलनाची दिशा आणि त्यातल्या मागण्या त्यांना आम्ही सादर करतो। कृष्ण आंधळे फरार असल्यामुळे तुमच्या जीवितास धोका असं देखील तुम्ही म्हटलेले आहेत, काय? ज्या अर्थी त्याचे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र आहेत, ज्या अर्थी त्याच्या रील्स टाकतात, ज्या अर्थी त्यांचे बॅनर लावतात, त्या अर्थी तो कुठेतरी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्याच्यापासून नक्कीच परिवाराला, गावाला किंवा सगळ्यांना धोका होऊ शकतो असं आमच्या त्या स्पष्ट आमच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। नक्कीच तर हे होते धनंजय देशमुख आणि जी आता देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि यातील प्रमुख जो आरोपी आहे कृष्ण आंधळे याला देखील लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।